ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। कन्नड़ तालुका के नागरिक सरकारी कर्मचारियों की लापरवाही को लेकर गहरी नाराजगी जता रहे हैं। स्थानीय लोगों का आरोप है कि कई सरकारी कर्मचारी समय पर कार्यालय नहीं आते, उनके पास पहचान पत्र नहीं होते और हालचाल रजिस्टर तथा दौरा रजिस्टर में आवश्यक प्रविष्टियां नहीं की जाती हैं। स्थानीय लोगों का कहना है कि सरकारी संकल्प केवल कागजों में ही रह गया है और इसका वास्तविक अनुपालन नहीं हो रहा। कुछ मामलों में कर्मचारी जीआर का पालन करने के बजाय इसे केवल दिशा निर्देश मानकर अपनी जिम्मेदारियों से बच निकलते हैं। जनता की मांग है कि मुख्यमंत्री और जिला कलेक्टर संबंधित विभागों पर कड़ी नजर रखें, अधिकारियों और कर्मचारियों को अनुशासित किया जाए और लिखित रजिस्टर व पहचान पत्र अनिवार्य किए जाए। साथ ही ऐसे उल्लंघनों के लिए तत्काल निरीक्षण अभियान चलाकर निलंबन या अन्य अनुशासनात्मक कार्यवाही की जानी चाहिए। विशेषज्ञों का कहना है कि तकनीकी और कानूनी कठिनाई, स्थानीय नियंत्रण की कमी और वरिष्ठ अधिकारियों की निगरानी न होने के कारण ही कर्मचारियों का अनुशासन कमजोर है। नागरिक चाहते हैं कि शिकायत दर्ज करने के लिए ऑनलाइन और ऑफलाइन प्रणाली उपलब्ध कराई जाए ताकि दोषियों के खिलाफ कार्यवाही सुनिश्चित हो सके। कन्नड़ तालुका में सरकारी कर्मचारियों का जीआर पालन और अनुशासन अब भी गंभीर सवालों के घेरे में है और जनता जल्द सुधार की उम्मीद कर रही है। नमस्कार, आपण सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये आलेलो आहे कन्नड मध्ये। आपण बघू शकता की एनडी सूर्यवंशी साहेब यांची भेटण्याची वेळ, चांगले बैठण्याची वेळ आपण बघू शकता। साहेब सध्या खुर्ची खाली दिसते, शासनाची पूर्ण लूट करता है। शासनाचेच अधिकारी फुकट पगार घेऊन आपण बघू शकता शासनाच्या याच्यावर खुर्ची खाली आहे, फक्त खुर्ची मोठी आहे, शासनाचे पगार घेताय, शासनाची पूर्ण लूट करताय। मुख्यमंत्री साहेब, पंतप्रधान साहेब, आपण यांना शासनाचे निष्ठे पगार देण्यासाठी यांना नियुक्ती केलेली आहे का? यांच्यावर काही शिस्तभंगाचे गुन्हा दाखल करणार का? काही यांना नेम लागू आहे का नाही? आपण पुढच्या काय याच्यात जाऊन बघूया। पुढच्या विभागात येऊ आपण। सर, आपलं नाव काय? शेखमत। तुम्ही काय म्हणून आहे? कनिष्ठ लिपिक। कशाहून कनिष्ठ लिपिक आहे तुम्ही? कशाहून ओळखायचं आम्ही? आणि इथे कर्मचारी आहेत, हे कशाहून ओळखायचं? आता आमची इकडे आता बदलली, बनवलं टाकलं कार्ड, म्हणजे यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड सुद्धा नाही, म्हणजे शासनाचे बेशिस्त कर्मचारी। दुसरा विषय बेशिस्त नाही, बेशिस्त कर्मचारी। हा आपल्या कार्यालयामध्ये किती कर्मचारी आहेत? 2 कनिष्ठ लिपिक आहे, 1 शिपाई। टोटल एकूण जेई और याचे एकूण कर्मचारी किती? 8 लोक। 9 लोक पैकी आज किती लोक हजर आहे? 3 लोक हजर आहे। बाकीचे लोक गैरहजर आहे या दौऱ्यावर आहे? साईटवर आहे म्हणजे साईटवर आहे। तुम्हाला दौरा रजिस्टर आहे का आपल्याकडे? दौरा रजिस्टर आहे का? आपण बघू शकता की कार्यालयामध्ये दौरा रजिस्टर नाही। ते म्हणता की दौऱ्यावर आहे, पण दौरा रजिस्टर नाहीये, म्हणजे शासनाचे पूर्ण फसवणूक करून शासनाची लूट करणारे कर्मचारी और बेशिस्त सरकारी अधिकारी, कारण शासनाची निष्ठे फुकट पगार घेण्यासाठी इथे दिसत आहे। शासनाचे 6 कर्मचाऱ्यापैकी फक्त एक कर्मचारी आहे, 3 कर्मचारी आहे। 3 कर्मचारी, मला तर फक्त 2 कर्मचारी। सर, इकडे आपलं नाव काय? हे पण कर्मचारी। सर, आपलं नाव काय? इंजिनियर क्लर्क KG लेणेकर। मी त्या सब डिव्हिजन मध्ये पण काम इकडे करतोय, टायपिंगचा तिकडे होतं, तिकडे बसतो। त्या सब्जेक्ट मध्ये तुम्ही जनरल कलर कशाहून ओळखायचं? आम्ही तुम्ही जनरल कलर माझ्याकडे आयडेंटिटी कार्ड गळ्यात घालणं गरजेचं आहे। कशाहून ओळखायचं तुम्हाला विषय तोच विषय सांगितला मी। आज बाकीचे कर्मचारी किती आहे? बाकी आमच्याकडे 10 कर्मचारी। 10 पैकी तुम्ही 3 जण हजर आहे, बाकीचे कर्मचारी कुठे आहे? हालचाल रजिस्टर, दौरा रजिस्टर मला बघायला मिळेल का?
हालचाल रजिस्टर दाखवलं नव्हतं त्यांनी. नाहीये त्यांना, नाहीये हालचाल रजिस्टर बी नाहीये. त्यांना सांगितलं हालचाल रजिस्टर नाहीये. हालचाल रजिस्टर दाखवा ना, हालचाल रजिस्टर बी दाखवा ना. तुमच्याकडे हालचाल रजिस्टर नाही, दौरा रजिस्टर नाही, म्हणजे शासनाची पूर्ण लूट करणारे बांधकाम विभागाचे अधिकारी की शासनाची पूर्ण लूट करताय, शासनाची फुकट पगार घेताय ना. त्यांच्याकडे हालचाल रजिस्टर आहे ना दौरा रजिस्टर आहे. फक्त आहे म्हणून दाखवतात आणि शासनाची लूट करतात, फुकट पगार घेतात. फक्त 3 कर्मचारी आहे, बाकीचे जे ना शासनाची पूर्ण मुख्यमंत्री साहेब या कर्मचाऱ्यांना शिस्त लावणार की नुसतं शासनाची फुकट पगार देणार. इकडे एकीकडे ओला दुष्काळ हे झालेला आहे आणि त्यांना पैसे द्यायला नाही म्हणतात. शासनाचे जे कर्मचारी आहेत त्यांना फुकट मध्ये पगार देण्यासाठी तुम्ही आपले कन्नड तालुक्यामध्ये लक्ष देण्याची गरज है। संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज भारत के साथ, हर खबर आपके साथ, आपके हाथ।